बनवत होती आज दूध. काय काय घेतले दूध बनवायला? साखर घेतली हम्म. अर्धा वाटी, काजू बदाम घेतलेत. हम्म. आता हे दूध थोडं गरम झालं की टाकायचे त्याच्यात. हा हा टाक साखर, टाक टाक साखर. हम्म. हम्म. मी साखर टाकलेली आहे. आता 2 मिनिट थांबायचं. मी काजू बदाम टाकत आहे. काय आलू पोहे की साधे? हे कोणते? बघ. आलू पोहे. तर आता इथे पोह्यात आलू आणि मिरच्या आणि थोडंसं उगा लसूण टाकलंय. आता लसूण कशापुरतं टेस्ट येण्यासाठी, कारण मग ती आता कांदा खात नाही त्यामुळे ना मग तिला थोडंसं लसूण टाकते कारण टेस्ट येते थोडीशी पोह्याला वेगळी. आणि इथे मस्त आता त्याला लालसर होईपर्यंत भाजू द्यायचं. थोडंसं लालसर झालेलं आहे आलू आणि लसूण पण. आणि आता त्यातनं थोडंसं जिरे, कोथिंबीर, मिरच्या, थोडेसे शेंगदाणे आणि डाळ असं काही टाकायचं. आता मी टाकून घेतले. आता सगळं त्याला मिक्स करायचं एकदा आणि थोडंसं टोमॅटो टाकायचं कारण थोडंसं टँगी फ्लेवर येतो. पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे. यातनं मी चवीपुरतं मीठ आणि हळद टाकलेली आहे त्यामुळे ना आता मस्त असे मिक्स करून घ्यायचे पोहे. तर आपले पोहे आता तयार झालेले आहेत. आलू पोहे मला खूप आवडतात. आलू पोहे कसे झाले तरी पोहे? छान झाले. करायचं छान असं. मैद्याला सगळं असं लागलं पाहिजे. आता सगळ्या मैद्याला असं लावून घ्यायचं. आता असं छान नंतर पीठ चोरायची. थोडं थोडं पाणी टाकून असा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पाणी थोडं थोडंच टाकायचं कारण आपल्याला आता जास्त मऊ पण गोळा बनवता येत नाही, जास्त घट्ट पण नाही, म्हणजे साधारण मीडियम. आता असं छान असा मऊ चुरून घेतलाय, म्हणजे जास्त मऊ पण नाही जास्त कडक पण नाही. आता याला रेस्टला ठेवून द्यायचं थोडा वेळ. कवर बसवायचंय, मोबाईलला कवर बसवायचंय. हा बर. नागपंचमी म्हटल्यावर लेकरांचा झोका पण खेळणं सुरू होता इथे साईडला. आणि आता मस्त झोका खेळत होती पिऊ. स्टफिंग तयार आहे आता. आणि आता इथे ना फोडणी टाकायची स्टफिंग. आता इथे स्टफिंग करायला घेतली. आता यातनं लसण आणि कढीपत्ता टाकला. आता थोडासा लसण आणि कढीपत्ता परतला की त्यात थोडीशी जिरे वगैरे टाकायची. जिरे टाकून घेते थोडस आणि हळद. आता मीठ टाकल्यानंतर ना थोडस छान पलस केलेली आहे. इथं आपलं चांगल्यापैकी आता पीठ मुरून बसलं. आता पीठ मुरलेलं आहे इथे आता चांगल्यापैकी, पाहू शकता तुम्ही. आता काय करायचं मावशी?
चल. स्वस्त झालेले आहेत समोसे खूप. तो ऐसे कुछ हो गए थे समोसे. चला आपण मस्त बघू आता समोसा कसा वाटतोय ते बघू आपण. चला. ठीक आहे. तो कसा झालाय सांगा एकदा मला खाऊन. कसं झालंय मम्म? विकतच्या समोश्यासारखी यायली का टेस्ट? हो. दिवसभराच्या तेलकट तुपकट टाकानंतर बघा आता हे किचन ओट्याची काय हालत झाली. आता हे सर्व क्लीन करायचं आहे एकदा. तर चकाचक घासून काढलेलं आहे मस्त असं.